विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 9वीच्या आपण पहिल्या पाठाला सुरुवात केलेली आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे एकसमान गती म्हणजे काय आणि नैकसमान गती म्हणजे काय। त्वरणाच्या बाबतीत सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे। यापुढे पाहताना आपण पाहणार आहोत वर्तुळाकार गती ती कशी काम करते। वर्तुळाकार गती असेल किंवा त्याच्यापुढे गतिविषयक नियम काय आहेत हे आपण या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत। स्पर्धा परीक्षा स्टडी सेंटर आपल्याकडे ह्या विज्ञान विषयाचे सर्व व्हिडिओज घेऊन येत आहे। जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी या व्हिडिओला सबस्क्राइब करावं, या चॅनलला सबस्क्राइब करावं, त्याला लाईक करावं आणि शेअर सुद्धा करावं। तुम्ही ते करालच। आपण पाहणार आहोत की वर्तुळाकार गतीचं काय उदाहरण तुम्हाला सांगता येईल विद्यार्थ्यांनो। भिंतीवरचं घड्याळ तुम्ही जर पाहिलं तर त्या भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की सेकंद काटा असा गोल फिरत आहे। तो सेकंद काटा फिरत असताना आपल्याला असं लक्षात येतं की ह्या सेकंद काट्याची गती जी आहे ही गती ही एकसमान आहे। म्हणजे समान कालावधीमध्ये तो सेकंदाचा काटा समान अंतर कापत आहे। तर याला आपण म्हणतो त्याची वर्तुळाकार गती ही एकसमान आहे आणि समान कालावधी म्हणजे 60 सेकंदामध्ये तो सेकंदाचा काटा पूर्ण एक आपणाला वर्तुळ पूर्ण करतो। आता हा जो वर्तुळ पूर्ण होतं किती अंतर कापतं हे जर बघायचं म्हटलं तर आपणाला त्या वर्तुळाचा परिघ माहिती असणं आवश्यक आहे। त्यासाठी त्याची त्रिज्या माहिती असणं आवश्यक आहे आणि मग आपल्याला त्याचा वेग काढायचा असेल तर 2πr हा वर्तुळाचा परिघ आहे आणि किती कालावधीमध्ये हे अंतर कापतंय म्हणजे हा त्याचा टाइम आहे आणि यावरून आपल्याला त्याची वर्तुळाकार गती काढता येऊ शकते। समजा आपण एक पेन्सिल घेतली आणि पेन्सिलने कागदावर अशा प्रकारे चौकोन काढला आणि मग ज्या दिशेने आपण चौकोन काढला त्या दिशेने आपण असे बाण केले। तसाच हा पंचकोन पण काढला आणि हे सगळं काढत असताना किती वेळ लागतो याचं मापन केलं। पुन्हा षटकोन पण काढला असा। हा जो षटकोन काढला आणि या षटकोन काढत असताना आपल्याला असं लक्षात येईल की जितके कोण अधिक असतील तितका आपल्याला वेळ अधिक लागतोय। जितके कोण अधिक असतील तितका वेळ अधिक लागतोय। म्हणजे तुम्ही अष्टकोन काढलात किंवा दशकोन काढलात तर प्रत्येक वेळेस आपल्याला वेळ हा अधिक लागतो। मग अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो एकसमान वर्तुळाकार गती म्हणजे काय आपल्याला कळाली आणि ज्या वेळेस दिशा बदल होतो तो दिशा बदल होत असताना गतीमध्ये बदल सुद्धा होतो हे आपल्याला लक्षात येतं। पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की न्यूटनचे गतिविषयक नियम। आता काही उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे। समजा एखादी वस्तू स्थिर आहे। एखादी वस्तू स्थिर आहे म्हणजे फुटबॉल आहे। तो फुटबॉल स्थिर आहे। त्याला गतिमान करण्यासाठी काय करावं लागेल? फुटबॉलला गतिमान करण्यासाठी कोणीतरी बल लावावं लागेल, पायाने त्याला मारावं लागेल। एखादी वस्तू टेबलवर ठेवलेली आहे। त्या वस्तूला जर उचलायचं असेल तर आपल्याला त्या वस्तूला बल लावावं लागतं। म्हणजे जर वस्तू स्थिर असेल त्याची स्थिर अवस्था बदलायची असेल तर त्या वस्तूवर बल प्रयुक्त करणे आवश्यक आहे। तसंच समजा एका झाडाच्या फांदीला आंबे लागलेले आहेत। फांदी हलवली की तो आंबा तुटून खाली पडतो। समजा एक पुस्तक खाली ठेवलेलं आहे टेबलवर, ते पुस्तक तुम्हाला उचलायचं आहे। ते पुस्तक उचलण्यासाठी जेवढं बल लागतंय तेवढंच बल टेबल उचलण्यासाठी लागतंय का? म्हणजे टेबल उचलण्यासाठी लागणारं बल हे भिन्न आहे आणि पुस्तक उचलण्यासाठी लागणारं बल हे भिन्न आहे। कारण ते दोन्हीच्या वस्तुमानात फरक आहे।
अशा प्रकारे आपल्याला असं सांगता येईल की एखादी स्थिर वस्तू असेल तिला गतिमान करण्यासाठी बलाची आवश्यकता आहे, किंवा कोणतीही वस्तू स्वतःहून आपली अवस्था बदलत नाही. आपण काय करतो की पंखा चालू करतो आणि जेव्हा तो पंखा बंद होतो त्यावेळेस आपण बटन दाबल्यानंतर जसा बल्ब बंद होतो तसं पंखा बंद होत नाही. म्हणजे बटन दाबल्यानंतर सुद्धा, म्हणजे पंखा ऑफ केल्यानंतर सुद्धा काही काळ पंखा फिरत राहतो. म्हणजे काय? म्हणजे तो जो गतिमान आहे, तो गतिमान असणारा पंखा पंख्याचं बटन स्विच ऑफ केल्यानंतर किंवा बंद केल्यानंतर तो आणखीन काही काळ गतिमान राहतो. त्याचं कारण काय? याचा जर अभ्यास करायचा असेल तर तुमच्या असं लक्षात येतं की वस्तूमध्ये आहे त्या अवस्थेत राहण्याची एक मानसिकता असते, किंवा एक गुणधर्म आहे की तो आपली अवस्था बदलायला तयार होत नाही. याला म्हणतो जडत्वाचा गुणधर्म. आणि न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा जडत्वाचा नियम म्हणून ओळखला जातो. तो न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय आहे बघूया. म्हणजे जर एखाद्या वस्तूवर कोणतेही असंतुलित बल कार्यरत नसेल तर ती वस्तू जर एक समान गतीने सरळ रेषेत गतिमान असेल अथवा स्थिर असेल तर ती त्याच अवस्थेत राहण्याची सातत्य किंवा त्याच अवस्थेत राहते. याला म्हणतो आपण जडत्वाचा नियम. त्या वस्तूच्या अवस्थेतलं सातत्य म्हणजे ते जडत्वाचा नियम. म्हणजेच काय? आपण पाहतो बसमध्ये आपण ज्यावेळेस बसतो आणि बस एकदम चालू होते त्यावेळेस बस पुढे जाते आणि आतले प्रवासी मात्र मागे ढकलले जातात. बस पुढे जात असेल तर प्रवासी मागे ढकलण्याचं काय कारण आहे? कारण प्रवासी हे स्थिर अवस्थेत आहेत आणि ते स्वतःची अवस्था जडत्वाच्या नियमानुसार सोडण्याला तयार नसतात. म्हणून बस गतिमान झाली की प्रवासी मागे ढकलले जातात. या उलट बस थांबली की प्रवासी पुढे ओढले जातात. काय कारण? त्याचं कारण असं आहे की गतिमान असणाऱ्या बसमधले प्रवासीही गतिमान आहेत आणि ड्रायव्हरनं ब्रेक बसला दाबलेला आहे. बस थांबलेली आहे, परंतु गतिमान असलेला प्रवासी त्याच्या जडत्वाच्या म्हणजे गतिमानतेची जडत्व अवस्था जी आहे त्याच्यानुसार ते गतिमान आहेत, त्यामुळे ते पुढे ढकलले जातात. मग बसच्या टपावर काही साहित्य ठेवलेलं असतं, प्रवाशांचं काही साहित्य बसच्या टपावर ठेवलेलं असतं. असं केल्यामुळं हे वरचं साहित्य खाली पडण्याची शक्यता आहे, म्हणून टपावरच्या साहित्याला योग्य प्रकारे बांधलं जातं. दैनंदिन जीवनामध्ये आपण कधी कधी पाहतो बघा, कॅरम बोर्ड खेळताना एकावर एक आपण काय सोंगट्या ठेवतो आणि स्ट्रायकरनं मारलं की फक्त खालचीच गोटी निघून जाते आणि वरच्या सगळ्याच गोट्या तशाच राहतात. कशामुळं? तर जडत्वाच्या नियमानुसार. आणखी एक आपल्याला प्रयोग करता येईल विद्यार्थ्यांनो. ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासमध्ये वाळू भरायची मुलांनो. हो का, असा हा ग्लास आहे आणि या ग्लासमध्ये आपण वाळू भरलेली आहे. आता या ग्लासच्या तोंडावर आपण एक पोस्ट कार्ड ठेवलंय किंवा एक जाड पुठ्ठा ठेवलेला आहे. त्यावर एक 5 रुपयाचं नाणं असं मध्यभागी ठेवले. बघा, असं जर केलं आपण आणि या नाण्याला, या पोस्ट कार्डला आपण इकडून जर अशी टिचकी मारली, अशी जर टिचकी मारली तर काय होते मला नो? तर ते नाणं जे आहे हे नाणं खाली ग्लासमध्ये पडतं आणि हा कार्ड किंवा हा पुठ्ठा हा पुढे निघून जातो.
अपेक्षित काय आहे आपल्याला? हे कार्डवरचे नाणं कार्डसोबत जायला अपेक्षित आहे, परंतु जडत्वाच्या नियमानुसार हे नाणं आपली अवस्था सोडत नाही, म्हणून ते जसंच्या तसं खाली पडतं ग्लासमध्ये आणि हा पुठ्ठा किंवा हा कार्ड ते मात्र पुढे निघून जातं. याचं कारण काय आहे? याचं कारण न्यूटनचा गतिविषयक नियम. आता या न्यूटनच्या गतिविषयक नियम हा जो पहिला आपण पाहिला जडत्वाचा नियम, याच्यामध्ये एक शब्द वापरलेला आहे मुलांना, की कोणतेही असंतुलित बल कार्य करीत नसेल तर. शब्द कुठला वापरला माहिती का आपण? असंतुलित बल. म्हणजे काय? म्हणजे संतुलित बल आणि असंतुलित म्हणजे बल म्हणजे काय बघूया आपण. आता या पेनला मी इकडून बल लावले आणि इकडून बल लावले. जर इकडून अधिक बल लागलं तर पेन इकडे जाईल आणि इकडून अधिक बल लागलं तर पेन इकडे जाईल. परंतु मी दोन्हीकडून बल लावले त्यावेळेस ती पेन आपली जागा सोडत नाही. म्हणजे बल प्रयुक्त केल्यानंतर विस्थापन होतं, परंतु ते जर असंतुलित बल असेल तर मात्र त्याचे विस्थापन होत नाही. ते असंतुलित बल पाहिजे, दोन्हीपैकी एकीकडचं बल कमी असलं पाहिजे. याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे एखाद्या वस्तूवर जर बल प्रयुक्त केलं ते असंतुलित बल असलं पाहिजे तर त्याचं विस्थापन होतं. अशा प्रकारे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम सांगतो. आता न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम काय आपण बघूया. त्यासाठी आपणाला एका नवीन संकल्पनेची माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याचं नाव आहे संवेग. संवेग म्हणजे काय? तर वस्तुमान आणि वेग यांच्या गुणाकाराला आपण संवेग म्हणतो. संवेगाला इंग्रजीमध्ये म्हणतात मोमेंटम आणि दर्शवतात पी ने. त्याचं सूत्र आहे P बरोबर mv. P बरोबर mv. आणि मग या P बरोबर mv नुसार आपल्याला असं लक्षात येतं की एखाद्या वस्तूमध्ये असणारा संवेग म्हणजे त्याच्या वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार. बघा, समजा तुम्ही फुटबॉल खेळता. फुटबॉलला पकडण्यासाठी आणि क्रिकेटचा बॉल पकडण्यासाठी कुठला बॉल पकडणे सोपं जाईल आपल्याला? समजा अधिक वेगानं बल लावला आणि फुटबॉल तुमच्याकडे फेकला, तो फुटबॉल तुम्ही झेलला आणि तेवढंच बल लावलं आणि क्रिकेटचा चेंडू, लेदरचा चेंडू तुमच्याकडे फेकला तर तोही तुम्ही झेलला. परंतु तुम्हाला फुटबॉलच्या वेळेस किंवा लेदर बॉलच्या वेळेस कोणत्या वेळेस तुम्हाला अधिक त्रास जाणवेल? त्याचं कारण आहे वेग. फुटबॉलचा वेग कमी आहे आणि त्या लेदर बॉलचा वेग अधिक आहे. फुटबॉलचा आकारमान अधिक आहे परंतु त्याचं वस्तुमान कमी आहे आणि लेदर बॉलचं वस्तुमान अधिक आहे, त्याचं आकारमान कमी असलं तरी. आणि म्हणून PmV चा गुणाकार जो आहे हा त्याचं वस्तुमान आणि वेग याचा गुणाकार हा लेदर बॉलचा अधिक आहे. म्हणजे संवेग अधिक आहे. याला दुसऱ्या उदाहरण बघूया. बघा, ही एक मोठी गोटी आहे आणि ही एक छोटी गोटी आहे. या छोट्या गोटीने मोठ्या गोटीवर आघात केला. ही गोटी इथून इथपर्यंत सरकेल आणि ही मात्र याला धडकून हे इथपर्यंत सरकेल. काय कारण आहे? कारण याचं यम अधिक आहे आणि व्ही कमी आहे. याचा यम कमी आहे आणि व्ही अधिक आहे. म्हणजे हे सांगण्यासाठी आपल्याला न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाचा आपल्याला आधार घेता येऊ शकतो. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम असा म्हणतो
की संवेग परिवर्तनाचा दर, संवेग तुम्हाला शब्द कळालाय, संवेग म्हणजे वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार, त्यात होणाऱ्या परिवर्तनाचा दर हा बलाशी समानुपाती असतो. बघा, संवेग परिवर्तनाचा दर हा संवेग परिवर्तनाचा दर हा बलाशी समानुपाती असतो. कोणाशी समानुपाती असतो? बलाशी समानुपाती असतो. आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. कोणाच्या दिशेने होते? बलाच्या दिशेने होते. आणि हा आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम तुम्ही पाहिला, ज्यामध्ये प्रत्येक वस्तू ही आपली अवस्था सहजासहजी सोडायला तयार नसते, त्यासाठी बल प्रयुक्त करावं लागतं. तो जडत्वाचा नियम, म्हणूनच त्याला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम असंही म्हणतात. दुसरा नियम संवेग परिवर्तनाचा दर हा बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचं परिवर्तन हे बलाच्या दिशेने होतं. दोन्ही नियम महत्त्वाचे आहेत. ह्या दोन्ही नियमाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या दोन्ही नियमाचा परीक्षेमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस विचारलं गेलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही 11वी 12वी विज्ञान शाखेत जाल, त्यावेळेस तुम्हाला न्यूटनचे गतिविषयक तिन्ही नियम हे अतिशय महत्त्वाचे आहेत. कोणत्याही स्पर्धा परीक्षेची ज्यावेळेस तयारी कराल, त्यावेळेस तुम्हाला न्यूटनच्या गतिविषयक नियमावर प्रश्न हमखास असतात. त्यामुळं स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सुद्धा तुम्हाला या न्यूटनच्या गतिविषयक नियमाचा उपयोग होऊ शकतो. न्यूटनचा गतिविषयक पहिला आणि दुसरा नियम पाहिल्यानंतर आपल्याला न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमामध्ये संवेगाच्या बाबतीमध्ये माहिती मिळालेली आहे. हा जो संवेग आहे, ज्याला आपण p ने दर्शवतो आणि सूत्र आहे mv, यामध्ये आपल्या असं लक्षात येतं की m म्हणजे वस्तुमान आहे, v म्हणजे वेग आहे. हा समजा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम तुम्हाला लक्षात आहे का? पुन्हा एकदा सांगतो. संवेग परिवर्तनाचा दर हा बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. आता संवेग आणि परिवर्तन म्हणजे या वेगामध्ये होणारा बदल. म्हणजे समजा सुरुवातीचा वेग u असेल आणि शेवटचा वेग v असेल. u काय दर्शवतो? सुरुवातीचा वेग. हा सुरुवातीचा वेग आहे. आणि v काय दर्शवतो? तर v दर्शवतो शेवटचा वेग. आता दोन्हीमध्ये परिवर्तन होते, म्हणजे बदल होतो. म्हणजे सुरुवातीचा मोमेंटम किंवा सुरुवातीचा संवेग हा mu असेल आणि शेवटचा संवेग हा mv असेल. परिवर्तन होते म्हणजे कमी जास्त बदल होतो. mv वजा mu, mv वजा mu. आता परिवर्तन होतं mv वजा mu आणि संवेग परिवर्तनाचा दर म्हणजे कालावधी t हा बलाशी समानुपाती असतो. म्हणजे हे बल याच्याशी समानुपाती असते. हे चिन्ह काय? चलनाचं आहे. म्हणजे F फोर्स समानुपाती आहे संवेग परिवर्तनाच्या दराशी. संवेग परिवर्तनाच्या दराशी बल समानुपाती आहे. म्हणजे F बरोबर m कंसात v वजा u भागिले t. F हे समचलनात आहे किंवा याला आपण असं लिहूया, F समचलनात आहे. m कॉमन काढू, v वजा u भागिले t. आता तुम्ही अगोदर बघितलेलं आहे
की पाठाच्या सुरुवातीला आपण वेग परिवर्तनाचा दर बघितलाय आणि त्याला म्हणले आपण त्वरण. त्वरण बरोबर v वजा u भागिले t. हे पाठाच्या सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे. मग या v वजा u भागिले t च्या ठिकाणी आपण a ठेवू शकतो. म्हणजे m हे समचलनात आहे m आणि a च्या. f म्हणजे काय? बल. ह्याला जर आपण बरोबर चिन्हात रूपांतरित केलं तर f बरोबर kma. k हा स्थिरांक आहे आणि k ची किंमत जर 1 असेल तर f बरोबर ma. अशा प्रकारे बल म्हणजे वस्तुमान आणि त्वरण यांचा गुणाकार. f बरोबर ma. आपण न्यूटनच्या गतिविषयक दुसरा नियम पाहत होतो. आता आपण पाहणार आहोत न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम पाहत असताना लक्षात घ्या, न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमामध्ये दोन शब्द आपल्याला येणार आहेत. पहिला आहे क्रियाबल आणि दुसरा आहे प्रतिक्रियाबल. म्हणजे ॲक्शन आणि रिॲक्शन. एक आहे क्रियाबल आणि दुसरा आहे प्रतिक्रियाबल. समजा आपल्या हातात एक रबरी चेंडू आहे आणि भिंतीवर आपण तो मारला. भिंतीवर मारलेला चेंडू काय करतो? परत आपल्या दिशेने येतो. तो रबरी चेंडू जो आपण भिंतीवर मारलेला आहे, जेवढ्या अधिक वेगाने मारू तेवढ्या अधिक वेगाने तो परत येईल. जे आपण केलेली क्रिया आणि येणारी प्रतिक्रिया याचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे सारखी आहेत आणि दिशा मात्र परस्पर विरुद्ध आहेत. आपण ज्या दिशेने चेंडू फेकतोय प्रतिक्रिया होत असताना विरुद्ध दिशेने होते. म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात पण दिशा मात्र परस्परांच्या विरुद्ध असतात. दिशा मात्र कशा असतात? परस्पराच्या विरुद्ध असतात. याचं आणखीन काय उदाहरण घेता येऊ शकतं? समजा आपण धनुष्यबाण बघितला. हा धनुष्यबाण असेल. या धनुष्यबाणाला ही दोरी आहे. या धनुष्यबाणाला आपण इथे असा बाण लावलेला आहे. ह्या धनुष्याला जो बाण लावलेला आहे आपण, ही दोरी आपण माग जर नाही खेचली तर बाण हा पुढे जाणार नाही. पण या दोरीला आपण जर एवढंच खेचलं तर तो बाण काही अंतरावर जाईल. ही दोरी अधिक खेचली गेली तर जेवढी ती अधिक खेचली जाईल तेवढा तो बाण पुढे जाईल. म्हणजे दोरी मागे खेचतो, बाण पुढे जातो. क्रियाबल जेवढं असेल तेवढंच प्रतिक्रियाबल असेल. याचा अर्थ असा आहे की क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात, दिशा परस्पर विरुद्ध असतात. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम असं म्हणतो की क्रियाबल जेवढे असते तेवढ्याच परिमाणाचे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते, त्यांच्या दिशा मात्र परस्पर विरुद्ध असतात. आणखी एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. आपण उपग्रहाचं प्रक्षेपण करत असताना असे अग्निबाण किंवा रॉकेट आपण पाहतो. आणि या रॉकेटचा वैशिष्ट्य काय आहे तर खालच्या दिशेने प्रचंड मोठ्या प्रमाणात इंधनाचे ज्वलन करून धूर खालीच्या दिशेने टाकला जातो, बाहेर सोडला जातो आणि तेवढ्याच वेगाने हा अग्निबाण वरच्या दिशेने संचार करतो. यासाठी प्रचंड वेगाने हा धूर खाली टाकणं आवश्यक आहे. म्हणजे क्रियाबल खालच्या दिशेने होत असेल तर प्रतिक्रिया मात्र वरच्या दिशेने होते. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे सारखी असली तरी दिशा मात्र परस्पर विरुद्ध असतात. हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. पहिला नियम पाहिला आपण, दुसरा नियम पाहिला, तिसरा नियम देखील पाहिला. अशा प्रकारे या पाठामध्ये आपण न्यूटनचे गतिविषयक नियम पाहिले
जडत्वाचा नियम म्हणजे पहिला नियम पाहिला. त्याच्या अगोदर आपण गती म्हणजे काय, चाल म्हणजे काय, अंतर म्हणजे काय, विस्थापन म्हणजे काय, सदिश राशी म्हणजे काय, अदिश राशी म्हणजे काय, या सगळ्या बाबी आपण या पाठामध्ये पाहिलेल्या आहेत. आपल्याला ठाऊक आहे की स्पर्धा परीक्षा स्टडी सेंटर या चॅनलच्या माध्यमातून आपण हे सगळे व्हिडिओ पाहत आहात. तुम्हा सगळ्यांना नव्याने सांगायची गरज नाही. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. याच्या पुढची व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी याला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे आणि मग त्याला लाईकही करा. इतर मुलांसाठी त्याला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.